सो गाईज सकाळ सकाळ आपण जुनीवाली बी क्लास घेऊन चाललो आहोत. जरा आपल्याला छोटंसं एक काम आहे ते करायला. सो चला. सो गाईज आपण सकाळ सकाळ चाललो आहोत आपली जुनीवाली बी क्लास घेऊन हार्डवेअरच्या दुकानात. कारण का आपल्याच घरी पत्र्या नाही ते 4 पत्र्या नाही आपल्याला 6 फुटाचे. सो चला आणि भेटूया आपण डायरेक्ट आपल्या करपुडे फाट्यावरती. अरे जाऊ चावी राहिली दुकानाची. चला भेटू आपण करपुडे फाट्यावरती. असं काय चाललोय सकाळ सकाळ मॉर्निंगचा 9 वाजल्याचा व्ह्यू. चला गाईज आपण आता हार्डवेअरला आलोय. बघूया इथं काय काय त्याला घ्यायला लागणार आपल्याला. अशी काय लावली आपली गाडी इथं. चला गाईज बघा आपल्या पत्रावर लोडिंग करून झालं आहे आणि हे थोडंसं काय सामान आहे. चला आपल्याला याचे घरी घेऊन. सो गाईज आता आपण पत्रा वगैरे खाली केलं आपल्या गाडीत आणि परत इथं चाललो आहे फाट्यावरती. आणि आता आपल्याला एक हा पत्र रिटर्न करायचा आहे. एकच उरला आहे. तो जास्त होता आपल्या हिशोबाच्या बाहेर जाणं गेला होता. म्हणजे आपल्याला लागणारा त्याच्यापेक्षा एक एक्स्ट्रा होता तो पत्रा. तो रिटर्न करून तो आपल्याला इथं रत्नागिरीला अचानक आपलं एक भाडं आलं आहे. तर चला जाऊया रत्नागिरीला भेटू डायरेक्ट रेल्वे स्टेशनला आपल्या रत्नागिरीच्या. चला तिकडचा पॉईंट तुम्हाला दाखवतो. हो वरती येत आहे. चला तर चला जायचं बघा इथं पत्रा वगैरे आपण खाली केलं. चला गायचं आता पत्रा वगैरे आपण खाली केला हायवेवर म्हणून. आता आपण चाललो आहोत रत्नागिरीला. स्वतः आपण आपल्या हायवेला लागलो आहोत. काय व्ह्यू येतो बघा समोरचा खतरनाक ना. पावसाचं वातावरण व्हायला पाहिजे. बारीक झालंय. चला भेटू डायरेक्ट रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. चला गाईज नियमाचं पालन करा आणि तुमच्यावर कधी अटॅक होऊ शकतो. कॉल सीट बेल्ट. अरे ते गवत कहाँ से आया. हाँ अभी अच्छा है भाई. तो गाईज सीट बेल्ट वगैरे लावून तुम्ही फिरा कधी पण. कारण का तुमच्यावरती कधी पण फाईनचा अटॅक होऊ शकतो. लेट्स गो. तुमच्या सेफ्टीसाठीच काम आहे. फाईनचा विषय नाही. लेट्स गो. मिलते मेरे मैये किन्ना सोडा ना. सो गाईज आपण आता आलो आहोत हातकंबा क्रॉस करून पानवलला. आणि पानवलच्या पाठीमागे बघू शकता तुम्ही स्पीड कॅमेरे लावलेत. आणि स्पीड कॅमेरा असल्यामुळे आपल्याकडलं फाईन बसू शकत नाही. कारण का आपली गाडी 80ला लॉक आहे. त्यामुळे काय फाईन पडण्याचा काय संबंधच नाही. विषयच नाही. स्पीड कॅमेरा किती पण लावलेत काय अडचण नाही. कारण का आपली गाडी 80च्या पुढे जातच नाही. विषयच संपला. चालतं आहे कॅमेरा लगाओ और फाईन मारो जो भगाता है ज़्यादा उसको. चला हे बघा काचेवरनं आपटून डायरेक्ट स्टेरिंगवरती आलंय फुलपाखरू. अभी तू जिंदा है या मर गया तू. जिवंत आहे. हां गेलं बघा गेलं. चला असे आपल्याला फुलपाखरू वगैरे भेटायला येतात. अच्छा चला आता आपण रत्नागिरीला पोहोचतोय. काही गयालवाडीला आहे आपण आता. रेल्वे स्टेशनला जायचं आपल्याला. तिथे अलीकडे जायचं आहे. तिथून आपलं सामान लोड करून संगमेश्वरला घेऊन जायचं आहे. सो चला बघूया. सो गाईज आपल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या रस्त्याला आपण एंटर झालेलो आहोत. आणि व्ह्यू बघा काय येतो इथे जबरदस्त. विषयच खोल आहे. सो बघूया तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनचा बाहेरचा लुक आता काय येतो इथे. सो गाईज आता लोडिंग वगैरे झाली गाडी आपली. आणि आता आपण जाणार संगमेश्वरला. भेटू डायरेक्ट संगमेश्वरला. चला. सो गाईज आता आपण कडवई स्टेशनला आहे. आणि ते आपलं मटेरियल खाली होतं गाडीतलं. सो चला आता खाली आल्यानंतर जाऊया आपण. सो असं काय तर आपण कडवई स्टेशनला आहे इथं रेल्वे स्टेशन. चला गाईज आता आपण आलो घरी. आणि डायरेक्ट तिकडे तर ऊन होतं ना. आता इकडं तर पूर्ण पावसाचं वातावरण झालं आपल्याकडे करबुड्यात. आणि आता आपण चाललो आहोत कार. कारण का इथं आपल्याला ऑइल चेंज करायचं आहे आपल्या कारचं. सो चला आता आपण आलो आहे संगमेश्वरातून. आणि तिकडे जर बऱ्यापैकी ऊन होतंच. आणि तिकडचा आपण ब्लॉग नंतर कंटिन्यू केला. सो कंटिन्यू करतो आहे. काहीच आता भेटू आपण डायरेक्ट करपुडे फाट्यावरती. केसांची हालत बघा वाऱ्यावरती काय झालं ते. आणि आता बाहेरचं वातावरण बघा. संगमेश्वरात प्रॉपर ऊन होतं मगाशी. म्हणजे कडवई स्टेशनला रेल्वे स्टेशनला. आणि आता इकडे बघा पाऊस प्रॉपर झालेला आहे.
तर गाईज पाऊस बघा आलेला आहे प्रॉपर. वायपर चालू झाले गाडीचे, हे बघा प्रॉपर आलेला आहे पाऊस. तर गाईज आता आपण गॅरेजला आलोय आणि आता आपण गाडी बंद करूया आणि ट्रेनच्या नटातून डायरेक्ट ऑइल सोडूया. चला. ए भागेश भाई इधर क्या कर रहा है तू? ऑइल बदलायचा टाइम झालेला आहे. तर गाईज हा बघा ऑइलचा नट बघा दिलेला आहे तो. त्याला पाना फक्त हा बसतो बघा, डेंजर पाना आहे. हा एवढा जाम मीच लावला होता आणि मलाच आता जाम लागलाय. डिझेल ऑइल एवढे दाम असते असं काय नाही मोठा विषय, पण बऱ्यापैकी खराब झालंय. प्रॉपर जाड झालंय. 2 ते 2.5 लिटर ऑइल भेटले फक्त. 3 लिटर 3.5 लिटरची कॅपॅसिटी आहे आणि 2 ते 2.5 लिटर फक्त प्रॉपर गाडीमध्ये एवढंच ऑइल आहे. चल आता ट्रेन व्हायला कमीत कमी 10-15 मिनिट लागतील, नंतर भेटू गाईज. तर गाईज आता आपला ऑइल फिल्टर खोलायचा हा, त्याच्यानंतर मग आधी डिपस्टिक काढूया. ऑइल फिल्टरची कंडिशन चला ते पुसून वगैरे घेऊया व्यवस्थित आणि नया ऑइल टालूया. ही स्प्रिंग आहे आतमध्ये, ती व्यवस्थित आठवण लावायला लागते. ती राहिली तर मग काम 25 होतं. तर गाईस हे बघा क्लीन वगैरे करून झालं आहे. ही स्प्रिंग आणि हे इथे अटॅच झाल्यानंतर ओके. चला आता आपला हा ऑइल फिल्टर नवीन टाकूया. चला गाईस आता हे पण क्लीन झालं आणि हे पण क्लीन झालं आहे. वरची कॅप फिटिंगचं झालं आहे आता. चला ऑइल ते ड्रेन व्हायचं प्रॉपर थांबलेलं आहे. तर चला गाईस फायनली ऑइलचा ड्रेन बोल्ट लावून झालेला आहे. आता जरा ऑइल टाकूया. ऑइलची लेवल एकदा चेक करूया, नंतर मग परवाला थोडंसं टाकता येईल. तर गाईस ऑइल वगैरे टाकून झालं संपूर्ण. लिपस्टिकची मॅक्सिमम लेवल बघा एवढी झालेली आहे. त्याच्या वरती आहे ती ऑइल फिल्टरला जाईल बरोबर लेवलला आणि एवढी ऑइल लेवल मॅक्सिमम पाहिजे. आता आपलं ऑइल वगैरे चेंज करून झाल्यानंतर आपण स्टार्टर मारायची वेळ आली गाडीची. सो बघूया क्लस्टरला कुठला लाईट येतात का. थोडा वेळ ऑइलची लाईट राहणार कारण का ते ऑइल संपूर्ण ड्रेन झाल्यामुळे ते बघा इथं दिसते तुम्हाला. चला गाईज ऑइल तर बदलून झालं आहे व्यवस्थित. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया आणि आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये जर आपला छोटासा ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अजून एका चांगल्या ब्लॉगमध्ये. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर केले बाय अँड टेक केअर. गाईज बघा बाहेरचं वातावरण बघा काय झालं आहे. पावसाचं वातावरण झालं आहे पण पाऊस काय येत नाही आहे. दुपारी फक्त जरासा पडला आणि आता आपण चाललो आहे घरी गाडी पार्किंग करायला. चला बघा.